संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडला मुक्कामी, माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। अमरावतीच्या तिवसा तालुक्याला बियाणांचा फास, 60 हेक्टरवरील बियाणं उगवलंच नाही। कृषी केंद्र आणि बियाणं कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीनं काढला जनआक्रोश मोर्चा। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 76 लाख मतदान वाढी विरोधात काढला मोर्चा। नंदुरबारच्या मांडवी खुर्द इथल्या शाळेची दुरावस्था। जिल्हा परिषद शाळेतल्या 5 वर्गखोल्या धोकादायक स्थितीत। शाळेच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा, छत देखील तुटण्याच्या मार्गावर। हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक। अकोल्यात मनसेकडून हिंदीच्या पुस्तकांची होळी। शिक्षणाधिकारी कार्यालयात पुस्तकांची होळी। यवतमाळमधील जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन। जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या कक्षासमोर गोंधळ। नियुक्ती होऊन देखील केवळ अर्धाच पगार दिल्यानं आंदोलन। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्घटना। घोडबंदरच्या जुन्या वर्सोवा ब्रिजवरनं टँकर खाडीमध्ये कोसळला। अपघातात टँकर चालकाचा मृत्यू। नाशिकच्या मनमाड पोलिसांची अंमली पदार्थ विरोधात धडक कारवाई। 3 ठिकाणी छापा टाकत केला 10.5 किलो गांजा जप्त। एका महिलेसह 3 अटक। आणि नाशिकच्या म्हसरूळ परिसरामध्ये तरुणाची हत्या। हत्या झालेला तरुण कर्नाटकमधला असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर। हत्येचं कारण अस्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।